एकूण किती जण होते? 2 3 नाही 4 जण होते. बाबा शांतपणे आठवा आणि सांगा त्यांना. 3 होते. अहो ॲक्च्युली बाबांना थोडा सगळ्या प्रकारामुळे धक्का बसलाय, पण ते 3 असं म्हणत होते. हो, पण गुंडांना पकडलं तर ते आयडेंटिफाय करू शकतील का? हो, मी नक्की ओळखेन त्यांना. मी त्यांचे चेहरे नाही विसरू शकणार. बर, बँकेची रिसिट? हो आहे ना. स्वानंदी मॅडम, स्वानंदी सरपोतदार ना? हां हो. या या. ओळखलं मला? मी नाटेकर काकूंचा मुलगा. माझ्या आईला चारधाम यात्रेला जायचं होतं, म्हणून मी तुमच्याकडे आलो होतो, तुमच्या ऑफिसला. आणि तुम्ही त्यांना खूप छान टूर पॅकेज करून दिलं होतं. नाटेकर काकू ते गोरेगाव पांडुरंगवाडी ना? बरोबर. तुम्ही मला ओळखलं नसेल युनिफॉर्ममुळे. हो सॉरी, माफ करा. सॉरी काय तर होतं असं. पण आईची ट्रिप खूप छान झाली. नाही, आला होता त्यांचा फोन आला होता, परत आल्या आल्या त्यांनी केला होता फोन. अहो 10 वेळा तरी तुमचं नाव काढलं असेल त्यांनी. बरं, हे तुमचे बाबा का? हो. नमस्कार काका. स्वानंदी मॅडमनी माझ्या आईच्या तीर्थयात्रेची खूप छान सोय केली होती. परत आल्यापासून नुसतं सगळ्यांना फोटो दाखवत राहिली. रे हा बोला ना मॅडम, काय झालं? चोरी तक्रार आहे साहेब. यांना मारून म्हणजे 10 लाख रुपये लुटले. अरे बापरे, कधी झालंय? अहो आजच, दिवसा ढवळ्या, अगदी रस्त्यामध्ये. तुम्ही माझ्याकडे आलात ना, मग तुम्ही काळजी करू नका. तुम्ही फक्त पप्पांची काळजी घ्या. तुम्ही एरिया कोणता आहे ते लिहून ठेवलंय ना? हो. नाही, काय होतं, अशा केसेसमध्ये बहुतेक वेळा गुंड लोकलच असतात. आम्ही चोराला शोधू सुद्धा आणि तुमचे पैसे परत मिळवून देऊ सुद्धा.